आठवणींचं तर्क. मनाच्या शांत फांदीवर एक छोटंसं घरटं आहे. काडी कचऱ्यांचं नाही बघा, तर दिवसाकडे थँक्यू. कधी त्यात आईच्या कुशीत नेऊ बसते, कधी त्यात आईच्या कुशीत नेऊ बसते. वडिलांच्या शब्दातलं धैर्य असते आणि अंगणातल्या खेळांची निरागस दूर अजूनही उडत असते. कधी त्या घरट्यात मित्रांच्या हसण्याचा गजर वाटतो. कधी त्या घरट्यात मित्रांच्या हसण्याचा गजर लागतो. शाळेच्या घंटेसोबत स्वप्नांचे पंख हलके झाले. काळ सरकतो, माणसं दूर जातात. रस्ते बदलतात, पण त्या घरट्याच्या आठवणी कधीच घर सोडत नाही. कधी एखाद्या गाण्याने त्या हलकेच जागे होतात आणि मनाच्या आकाशात भूतकाळातले पक्षी पुन्हा एकदा उडू लागतात. तेव्हा जाणवतं आठवणी म्हणजे फक्त गेलेला काळ नाही, त्या आपल्या अस्तित्वाच्या नाजूक धाग्याने विणलेलं मनाचं उद्धार घट्ट आहे. एक दोन शब्द खरं तर बोलणार म्हणजे मला वाटतं की आता आज इथे हजर असलेल्या प्रत्येकाने ग्रुपवर या परिसंमेलनाच्या प्रतिक्रिया सगळ्यांनी द्याव्या. काही तू पण द्यायची आहे. येस. आणि ह्या सगळ्या सणांनी यांच्या प्रतिक्रिया सगळे सरांच्या पेपर डिक्लेअर असतात, त्यामुळे काही त्या आपल्याला मिळतील सगळ्यांना ग्रुपवर. गव्हाणे सर, सगळ्यांना मी विनंती आहे, कुठे काही कमी पडलं नसेल असं मला वाटतं. माझ्याकडे मी प्रयत्न केलेला आहे. महामुनी सरांनी त्याची काही अरेंजमेंट करून दिलेली आहे, मला जे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल खरंच मी त्याची खूप ऋणी आहे. आणि मी तर काही त्यासाठी छान काही मला महामुनी सरांमुळे मिळालं. सर्वांनाच मिळाली. संतोष जाधव सर. हे 5वं साहित्य संमेलन आहे. तर या संमेलनाला लाभलेले आपले प्रकाश जाडे सर आणि प्रकाश गव्हाणे आणि आपले उद्घाटक सागर सर, मोहिते सर, महामुनी सर, दुर्गा मॅडम, छाया मॅडम, शुभदा मॅडम आणि आपल्या नवीन लाभलेल्या आपल्या संचालक म्हणजे हे रेकॉर्ड केलं हो गीतादेव आणि आपले देवानंद खूप लांबून आलेले 350 किलोमीटरवरून आलेले आणि तिघांना बरोबर घेऊन आले. त्यांचाही आभार. कार्यक्रम खूपच छान झाला. सकाळपासून आपण आलो आणि मांडल्या गेलेल्या ज्या वस्तू आहेत, जे ट्रॉफी आहेत, ते दुर्गाताई आणि यांनीच हे सर्व नियोजन केलं. माझं काम कमी झालं, खूपच हेल्प झाली. आणि मुळे सरांनी सुद्धा खूपच त्यावेळेस सहकार्य केलं. आणि नाश्त्यासाठी एकदम छान व्यवस्था आणि कुठे दिलेलं होतं. कोणी तर चहा सुद्धा पिऊन आले नव्हतं. सर चहा पिऊन आले नव्हतं, तर आम्ही घेतलेलो होतो. आणि मला नाश्ता सुद्धा आलेला पोटभर मिळाला. जेवण छान होतं आणि कुपन प्रमाणे जेवण होतं. आणि जे एक्स्ट्रा होते त्यांना आपण ते घेतलेलं आहे, नियम आहे आपला. तर त्या अनुषंगाने कार्यक्रम खूपच छान झालेला आहे. सर्व सारस्वतांनी कवितेंनी लांबून येऊन इतकं दमून येऊन छान प्रकारे हे प्रदर्शन आपलं साहित्य सादरीकरण केलेलं आहे. त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. आणि कार्यक्रम हा हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल ह्या हॉलचे जे कोणी माचवे सर, पाचवे आणि लेंगरे या दोघांचाही मी आभार मानते. महामुनी सरांचे स्पेशल आभार मानते. नीताताईचे पण स्पेशल आभार मानते. आणि आपण सगळेजण मुद्दामून असल्या उन्हाळ्यात सुद्धा गरम होत असताना, घाम येत असताना पण आपण सगळेजण आलात. जडे सरांनी फक्त माझ्या एका नुसत्या मेसेजवर लगेच हो म्हणून मला रिप्लाय दिला. बरेच दिवसांपासून आमची गाठ पडायची होती, पण योग आला नव्हता. तो योग आता आला आणि खूप छान वाटलं जडे सरांची भेट घेऊन, त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलून त्यांचेही आभार मानते. गव्हाणे सरांना तर मी फक्त दुसरी पत्र दिलं होतं, बाकी सगळं महामुनी सरांनीच केलेलं होतं. तर गव्हाणे सरांचे पण मी आभार मानते. आणि
आमचे सर्वेसर्वा माझा लाडका पुत्र सागर सर पुण्याहून आज 31 असताना सुद्धा मार्च नॉट डिसेंबर 31 मार्च असताना पण ते इथं आलेत वेळात वेळ काढून रात्रीचा प्रवास करून चेहऱ्यावर बिलकुल थकवा नाही आहे. तर त्याचेही मी आभार मानते. कस्तुरे सरांनी मला फोन केला, मॅडम मी येतोय, आणि मला नाही म्हणता आलं नाही. खरं तर आमची मुदत संपून गेली होती 20 तारखेची, पण सरांनी फक्त एका सांगितलं मी येतोय आणि काय असेल ते मी पैसे भरणार आहे बरं का. मग पैसे भरणारे म्हणल्यावर मला नाहीच म्हणता आलं आणि त्याप्रमाणे ते आले, खूप लांबचा प्रवास करून आले. त्या सर्वांची मी आभारी आहे. मला ज्यांनी ज्यांनी मदत केली, उदाहरणार्थ शुभदा असेल, मुळे सर असतील, संतोष असेल, ह्या सगळ्यांनी जी काही मदत केली, दुर्गा असेल, महामुनी सरांची खूपच मदत होती. शिव्या पण भरपूर खातात माझ्याकडनं, अजून पण घेतात, पण तरी दुसऱ्या दिवशी काय करायचं आज काय द्यायचं असं विचारतात. त्यांच्यासाठी पण मी खूप आभारी आहे. इथे सगळे उपस्थित असलेले माझे सारस्वत बंधू वगैरे, रांगोळी काढण्यासाठी अर्चनाने स्पेशल तिची टीम इथे उभी केली होती, तर त्यांचे सुद्धा मी आभारी आहे. तिने खूप सुंदर रांगोळी केली पाहिजे. हो, इथे काही आपल्याला साऊंड सिस्टीम चांगली मिळाली. आता हे लाईट जाणं वगैरे ते काय MSCचं काम आहे, तिथे आपण काही करू शकत नाही. पण 3 प्रकाशामुळे आपल्याला अंधारात बसावं लागतं. पण त्यांच्या प्रकाशात आपण खूप उजळून निघालो, खूप उजळून निघालेलो आहोत. त्या सर्वांचे मी आभारी आहे.